फक्त संस्कृत बोलणारं गाव घराघरात आहे इंजिनियर. जाणून घ्या अनोख्या गावाबद्दल. जगातील प्रत्येक ठिकाणची स्वतःची वेगळी खासियत आहे. या वैशिष्ट्यांमुळे लोक ते ठिकाणही ओळखतात. काही ठिकाणची भाषेमुळे तर काही ठिकाणच्या संस्कृतीमुळे. ओळख ठरते मात्र एक असं गाव आहे जिथे आजही प्राचीन काळापासून संस्कृत भाषा बोलली जाते. या गावात लहानांपासून ते वयोवृद्ध सर्व संस्कृत भाषेतच बोलतात. हे गाव नेमकं आहे कुठं आणि का संस्कृत बोलतात, चला जाणून घेऊया DSD न्यूजच्या आजच्या व्हिडिओमधून. प्राचीन काळात बहुतांश पौराणिक ग्रंथकथा या संस्कृत भाषेतच लिहिल्या गेल्या. इतकंच काय तर इंग्रजीमधील बहुतांश शब्द हे संस्कृतमधूनच घेतले गेले. संस्कृत भाषा हे सर्व भाषेची जननी म्हणजे आई समजली जाते. मात्र आजच्या काळात संस्कृत बोलणं तर सोडा, समजणं देखील अवघड आहे. सर्वत्र हिंदी, इंग्रजी आणि आपल्या रिजनल भाषेचा वापर केला जातो. मात्र भारतातील एक असं गाव आहे जिथे फक्त संस्कृत बोललं जातं. हो, हे खरं आहे. कर्नाटकातील मत्तूर हे एक असं गाव आहे जे देशभर प्रसिद्ध आहे. कारण इथे राहणारे प्रत्येक जण संस्कृत बोलतो. म्हणून कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील मत्तूर गावाला लोक संस्कृत गाव असंही म्हणतात. हिंदू असो की मुस्लिम, या गावात राहणारे सर्व लोक संस्कृतमध्ये बोलतात. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे या ठिकाणच्या आसपासच्या खेड्यातील लोक कन्नड भाषा बोलतात. परंतु मत्तूरमध्ये असं नाही. येथील प्रत्येक बालक संस्कृतमध्ये बोलतो. मत्तूर हे गाव तुंगा नदीच्या काठावर वसलंय, जे बेंगळुरूपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. एका माहितीनुसार या गावात प्राचीन काळापासून संस्कृत बोललं जातं. गावातील प्रत्येक दुकानदार, शेतकरी, गावातील महिला आणि अगदी शाळेत शिकणारी लहान मुलेही अस्सलखीत संस्कृत बोलतात. येथील लोकांनी जगातील सर्वात जुनी भाषा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केली आहे. परंतु कालांतराने येथील लोकही कन्नड भाषा बोलू लागले. परंतु पेजावर मठाच्या स्वामींनी हे संस्कृत भाषिक गाव बनवण्याची मागणी केली. यानंतर या गावात सर्वजण आपापसात संस्कृतमध्ये बोलू लागले. येथील मुलांना लहानपणापासूनच संस्कृतचं उत्तम ज्ञान असल्या कारणाने वेद आणि शास्त्र शिकण्यात त्यांना अधिक रस असतो. संस्कृत शिकल्याने गणित आणि तर्कशास्त्राचे ज्ञान वाढते आणि दोन्हीही विषय सहज समजतात. त्यामुळेच या गावातील तरुण हळूहळू IT इंजिनियर्सकडे वळले आणि आज इथल्या प्रत्येक घरात एक इंजिनियर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गावातील प्रत्येक घरात एक अभियंता आहे, ज्यामुळे हे गाव वेगळे आणि आश्चर्यकारक आहे. या गावातील संस्कृत भाषिक तरुण मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर काही मोठ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिकवत आहेत. हे गाव आता इतकं प्रसिद्ध झालंय की परदेशातूनही अनेक लोक इथे संस्कृत शिकण्यासाठी येतात. मत्तूरमध्ये कोणत्याही ठिकाणी लोकांची संस्कृत भाषेशी असलेली ओढ विशेष दिसून येते. कारण इथे रस्त्यांवर लावण्यात आलेल्या फलकांवरही संस्कृतचा वापर करण्यात आलाय. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गावची मातृभाषा संस्कृत मानली जाते. काम कोणतंही असो, गावकरी फक्त संस्कृत बोलतात. अनेकदा इथे येणारे लोक हे सगळं पाहून थक्क होतात. त्यामुळे हे गाव आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. एकीकडे काही लोकांना संस्कृत समजणं खूप अवघड असतं, तर दुसरीकडे या गावानं दाखवून दिलंय की एखादी गोष्ट शिकण्याची जिद्द असेल तर कोणतंही काम अवघड नसतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच जरा हटके आणि अनोख्या व्हिडिओसाठी आमच्या DSD न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.